Hello all. So in previous lecture we have completed the contribution, then break-even point. In this lecture we will see the margin of safety. So what is margin of safety? It is the excess of present sales value over the break-even sales. So आपण आधीच्या फॉर्म्युला जो break-even point बघितला होता. Break-even point means here there is a point where no profit and no loss. असा एक पॉइंट की जिथे बिझनेस कोणत्याही प्रकारचा प्रॉफिटही अर्न करत नाहीये अँड नो सफरिंग फ्रॉम लॉसेस. सो ब्रेक इवन पॉइंट मीन्स वेअर देअर इज अ नो प्रॉफिट अँड नो लॉस. आता मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय? इट इज द एक्सेस ऑफ प्रेझेंट सेल्स व्हॅल्यू ओव्हर ब्रेक इव्हन सेल्स. सी प्रेझेंट सेल्स व्हॅल्यू पेक्षा जास्त अमाऊंट आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स द स्ट्रेंथ ऑफ बिझनेस, की एक बिझनेसची स्ट्रेंथ किती आहे, बिझनेसची पॉवर काय आहे. द मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स द स्ट्रेंथ ऑफ बिझनेस. हाय मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स दॅट प्रॉफिट्स विल बी अर्न इवन इफ देअर इज अ फॉल इन सेलिंग प्राइस. सो जेव्हा मार्जिन ऑफ सेफ्टी खूप हाय येते किंवा हाय मार्जिन ऑफ सेफ्टी जेव्हा आपल्याला अमाऊंट मिळते, इट इंडिकेट्स दॅट प्रॉफिट विल बी अर्न इवन इफ देअर इज अ फॉल इन सेलिंग प्राइस. जरी सेलिंग प्राइस मध्ये डिक्रीज होत असेल, जरी सेलिंग प्राइस कमी होत असेल, तरी सुद्धा आपल्याला प्रॉफिट जो आहे हा आपण अर्न करतोय. सो हाय मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स द प्रॉफिट. इट विल बी अर्न इवन इफ द सेलिंग प्राइस डिक्रीजेस. On the other hand, if margin of safety is a small, जर margin of safety जी काही amount आहे ही जर small amount असेल, decline in sales value will be the matter of great concern of management. So in such a situation, management will be required to take a following decision. मग अशा वेळेला बिझनेसला काही डिसिजन्स जे आहेत हे घ्यावे लागतात. इन्क्रीज द सेलिंग प्राइस. मग अशा वेळेला बिझनेसला त्यांच्या प्रोडक्टची जी काही सेलिंग प्राइस आहे ही इन्क्रीज करावी लागते. इन्क्रीज द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी सुद्धा इन्क्रीज कराव्या लागतात. देन रिड्यूस द फिक्स्ड कॉस्ट. जे फिक्स्ड कॉस्ट आहे, आता फिक्स्ड कॉस्ट इट रिमेन फिक्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ अदर एलिमेंट्स. अदर एलिमेंट्स जरी चेंज झाले तरी सुद्धा फिक्स्ड कॉस्ट ही रिड्यूस होत नाही, पण इथे ती फिक्स्ड कॉस्ट ही रिड्यूस केली जाते. रिड्यूस व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट फ्लक्च्युएटिंग, अशी कॉस्ट की जी जसे आउटपुट चेंज होतात तशी ही कॉस्ट चेंज होते. मग या व्हेरिएबल कॉस्ट मध्ये सुद्धा रिडक्शन केलं जातं. सो रिड्यूस व्हेरिएबल कॉस्ट. सबस्टिट्यूट द एक्झिस्टिंग प्रोडक्ट विथ द मोर प्रॉफिटेबल प्रोडक्ट. त्याचबरोबर जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत अजून एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेतलं जातं की जे जास्त प्रॉफिटेबल असेल. सो द मार्जिन ऑफ सेफ्टी इज ऑल्सो पॉप्युलरली नोन ॲज अ M/S and it is the excess of actual sale of the production over break even point. आता मार्जिन ऑफ सेफ्टीचा आपण हा थेरॉटिकल पार्ट जो आहे हा बघितला की बिझनेसमध्ये बिझनेस रन होताना ही मार्जिन ऑफ सेफ्टी काय आहे, ही स्ट्रेंथ आहे. जर हाय मार्जिन ऑफ सेफ्टी असेल तर जास्त प्रॉफिट होतोय, सेलिंग प्राइस जरी कमी झाली तरी सुद्धा. त्यानंतर काही सिच्युएशन्स मध्ये सेलिंग प्राइस इन्क्रीज करावी लागते, लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी लागते, फिक्स्ड कॉस्ट रिड्यूस केली जाते, व्हेरिएबल कॉस्ट रिड्यूस केली जाते. सो दिस इज द थेरॉटिकल पॉइंट. मार्जिन ऑफ सेफ्टीचा आपल्याला फॉर्म्युला जो आहे हा अप्लाय करावा लागतो. लेट्स वी सी द फॉर्म्युला फॉर मार्जिन ऑफ सेफ्टी. सी हा इथे फॉर्म्युले जे आहेत ते दिलेले आहेत. मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स अँड मार्जिन ऑफ सेफ्टी इन व्हॅल्यू. दोन प्रकारचे फॉर्म्युले आहेत. फर्स्ट आपण बघणार आहोत मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स. सो मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स इज इक्वल टू सेल्स युनिट्स मायनस ब्रेक इव्हन युनिट्स. सो तुम्हाला जेव्हा मार्जिन ऑफ सेफ्टी कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल, यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग या फॉर्म्युलामध्ये काय आहे, सेल्स युनिट्स. प्रॉब्लेम मध्ये जितके सेल युनिट दिलेले आहेत त्यातून ब्रेक इव्हन युनिट्स वी हॅव टू रिड्यूस. आपल्याला ते लेस करून घ्यायचे. मग ब्रेक इव्हन युनिट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ब्रेक इव्हन पॉइंट कॅल्क्युलेट करावा लागेल. सो अल्टिमेटली तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो,
First, you have to calculate contribution. After that, you have to calculate the profit, PV ratio, break-even point, and after that, margin of safety. So इथे margin of safety चा units वाला formula दिलेला आहे. Margin of safety in units, sales units minus break-even units, or profit divided by contribution per unit. आता याला अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे त्यांनी. जर सेल्स युनिट्स नसतील दिलेले, डिरेक्टली प्रॉफिट दिला असेल आणि कॉन्ट्रीब्युशनचे युनिट्स दिले असतील, देन यू हॅव टू अप्लाय दिस फॉर्म्युला, प्रॉफिट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. ओके, दोन फॉर्म्युला लक्षात आलेत सगळ्यांना? हॅलो, येस मॅम. सो इथे तुम्हाला इथे दोन फॉर्म्युले आपले कंप्लीट झालेत. मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स फर्स्ट फॉर्म्युला, सेल्स युनिट्स मायनस ब्रेक इवन सेल्स अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला, प्रॉफिट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. नेक्स्ट, मार्जिन ऑफ सेफ्टी इन व्हॅल्यूज. आता जर व्हॅल्यूज मध्ये आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी काही फॉर्म्युले दिलेले आहेत त्यांनी. टोटल 4 फॉर्म्युले आहेत. फर्स्ट, actual sales minus BE sales. BE sales means break even sales. So actual sales minus break even sales, you will get margin of safety in values. जेव्हा व्हॅल्यूज मध्ये सांगितले असतील व्हॅल्यूजचे फॉर्म्युले अप्लाय करायचे. त्याला और वाला फॉर्म्युला सुद्धा आहे अल्टरनेटिव्ह. अजून एक फॉर्म्युला, प्रॉफिट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इनटू सेलिंग प्राइस पर युनिट. सो इथे जो युनिट्स साठी आपण फॉर्म्युला यूज केला होता, अर्धा फॉर्म्युला तोच आहे, त्याला फक्त मल्टिप्लाय केलाय सेलिंग प्राइस पर युनिटने, अँड देन यू विल गेट मार्जिन ऑफ सेफ्टी इन व्हॅल्यूज. सो प्रॉफिट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट इनटू सेलिंग प्राइस per unit. Next formula is profit divided by PV ratio. प्रॉफिटला पीव्ही रेशोने डिवाइड केल्यावर तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी आहे जी मिळणार आहे. नेक्स्ट, जर मार्जिन ऑफ सेफ्टीचे युनिट्स दिले असतील तर आपण मार्जिन ऑफ सेफ्टी व्हॅल्यू मध्ये कसं कॅल्क्युलेट करणार? सो मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी इन युनिट्स इनटू सेलिंग प्राइस पर युनिट. SP means selling price. So selling price per unit ने margin of safety च्या units ना multiply करायचे. Then you will get margin of safety in values. हे जे फॉर्म्युले आहेत सगळे, हे सगळे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत, बिकॉज या फॉर्म्युला वरतीच आपल्याला जे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. फॉर्म्युला लक्षात आलाय सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. ओके, आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके, स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस मॅम. ओके ओके, सी आता एक बेसिक एक्झाम्पल आहे. फ्रॉम द फॉलोइंग यू हॅव टू कॅल्क्युलेट PV रेशो. BEP means break even point and M/S means margin of safety. सो इथे आपल्याला 3 व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. फर्स्ट, सेल्स इन्फॉर्मेशन गिवन. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघूया. सेल्स, व्हेरिएबल कॉस्ट अँड फिक्स्ड कॉस्ट. These 3 informations are given. Sales 1 lakh, fixed cost 20,000, variable cost 60,000. We have to calculate PV ratio, BEP and margin of safety. First we have to calculate PV ratio. See, PV ratio चा फॉर्म्युला आपण कसा यूज करतोय? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. लक्षात घ्या, PV रेशोचा आपला बेसिक फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इनटू 100. आता कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच आपण कसं कॅल्क्युलेट करतो? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. सो त्यांनी हाच फॉर्म्युला इथे अप्लाय केलाय. जस्ट एकाच फॉर्म्युलामध्ये त्यांनी दोन्ही फॉर्म्युले शो केलेले आहेत. सो PV रेशो इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट
S minus V means sales minus variable cost. That means इथे आपण calculate काय करतोय contribution. So sales minus variable cost, sales 1 lakh minus variable cost, that is 60,000 divided by sales 1 lakh into 100. आता 1 lakh minus 60,000, answer 40,000. 40,000 divided by 1 lakh into 100, then your answer is 40. PV ratio नेहमी आपण पर्सेंटेज मध्ये शो करतो, सो 40% हियर PV रेशो. PV रेशोचं कॅल्क्युलेशन लक्षात येत आहे सगळ्यांना? Yes, ma'am. गर्ल्स? Yes, ma'am. Yes. ओके, सो इथे आपण PV रेशो कॅल्क्युलेट केलाय, S मायनस V, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट ब्रेक इव्हन पॉइंट. जेव्हा तुमच्याकडे ऑलरेडी PV रेशो तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे, तेव्हा आपण ब्रेक इव्हन पॉइंटचा कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार? तर फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय PV रेशो हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहोत. सो फिक्स्ड कॉस्ट, प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड कॉस्ट दिलेली आहे 20,000. 20,000 divided by PV ratio, which we have already calculated, that is 40%. आपण आत्ताच PV ratio calculate केला 40%. So 20,000 divided by 40%, त्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी नेक्स्ट लेवलला इथे दिलंय 20,000 into 100 divided by 40, and your answer is 50,000. So your break even point is 50,000. सी आपल्याकडे ब्रेक इव्हन पॉइंट ऑलरेडी आहे, मग आपण मार्जिन ऑफ सेफ्टीचा कोणता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो? सी आपण मार्जिन ऑफ सेफ्टीचे बरेचसे फॉर्म्युले बघितले होते. जर आपल्याकडे बीईपी आहे, मग आपण ऍक्च्युअल सेल्स मधून जो बेसिक फॉर्म्युला आहे ऍक्च्युअल सेल्स मायनस बीई सेल्स अप्लाय करून सुद्धा अमाउंट जी आहे ही कॅल्क्युलेट करूच शकतो. सो आपण मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत, ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉइंट. ऍक्च्युअल सेल्स, प्रॉब्लेम मध्ये सेल्स दिलेला आहे 1 लाख, सो 1 लाख मायनस ब्रेक इव्हन पॉइंट. आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला ब्रेक इव्हन पॉइंट 50,000, सो 1 लाख मायनस 50,000, your margin of safety is 50,000. आता मार्जिन ऑफ सेफ्टी आपण वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो, हा एकच फॉर्म्युला नाहीये. अजून सुद्धा आपल्याकडे PV रेशो आहे. सी आपल्याकडे अजून भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. कोणते? PV रेशो वाला फॉर्म्युला आहे, देन मार्जिन ऑफ सेफ्टी युनिट्स वाला फॉर्म्युला आहे. आपण आपल्याकडे PV रेशो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलाय, मग आपण हा फॉर्म्युला सुद्धा इझिली अप्लाय करू शकतो मार्जिन ऑफ सेफ्टी कॅल्क्युलेट करायला. तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणता तरी एकच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, एका वेळेला सगळे फॉर्म्युला नका अप्लाय करू. मार्जिन ऑफ सेफ्टी, मग त्याचा जो अप्रोप्रिएट फॉर्म्युला तिथे बसत असेल तो एकच फॉर्म्युला अप्लाय करा आणि एकच तिथे मार्जिन ऑफ सेफ्टी कॅल्क्युलेट करा. हे इथे त्यांनी अल्टरनेटिव्ह फॉर्म्युले अप्लाय करून दाखवलेले आहेत आपल्याला शो करण्यासाठी इथे. सो मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय PV रेशो. Profit is 20,000 divided by PV ratio 40%. So your answer is 50,000. इथे आपण प्रॉफिट डिवायडेड बाय PV रेशो हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा मार्जिन ऑफ सेफ्टी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो हे एक्झाम्पल लक्षात आलंय सगळ्यांना? Yes, ma'am. लक्षात घ्या, बेसिकली तुम्हाला हे फॉर्म्युले सगळे लक्षात असले पाहिजेत, अगदी कॉन्ट्रीब्युशन पासून आत्ताचा मार्जिन ऑफ सेफ्टी पर्यंतचे. जर सगळे फॉर्म्युले क्लिअर असतील, जर सगळे फॉर्म्युले बाय हार्ट असतील, इझिली प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येणार आहेत. ओके, इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay then.
आपला जो थिरॉटिकल पार्ट होता चॅप्टर नंबर 5 मधला, तो थिरॉटिकल पार्ट आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपले झालेत. आपण डिटेलमध्ये हा जो टॉपिक आहे याच्यावरचे अजून काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया एक्सेल वरती. ते आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. आता इथे आपण थांबतोय.